शिवलिंगावर तुळशीची पाने का अर्पण करू नये? हळद आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजा किंवा विधीमध्ये हळदीला अत्यंत महत्त्व आहे. पण शिवलिंगावर हळद अर्पण करू नये. धार्मिक ग्रंथानुसार शिवलिंग हे पुरुषतत्वाचे प्रतीक म्हटले गेलेले आहे व हळदीचा वापर सौंदर्य उत्पादन म्हणून केला जातो. असे मानले जाते की शिवलिंगाला हळद अर्पण केल्यास व्यक्तीचा चंद्र कमजोर होत असतो. कुमकुम व सिंदूर आपल्या हिंदू धर्मामध्ये कुंकुम आहे व सिंदूर यांना विशेष महत्त्व आहे. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी कुंकू व सिंदूर आपल्या कपाळावर लावत असतात. तसेच काही व्यक्ती शिवलिंगाला सिंदूरही अर्पण करत असतात. परंतु शिवपुराणात असं म्हटलं गेलेलं आहे की शिवलिंगाला चुकूनही कुंकू किंवा सिंदूर लावू नये. तुळस आपल्या हिंदू शास्त्रामध्ये देवतांच्या पूजेदरम्यान तुळशीचे पान श्री हरिविष्णू यांना अर्पण केले जाते. पण शिवलिंगावर चुकूनही तुळशीचे पाने अर्पण करू नका. मात्र शिवलिंगावर पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने तुळशीच्या पतीचा वध केला होता. तेव्हापासून त्यांना तुळशीची पाने अर्पण केली जात नाही. लाल व केतकीची फुले पूजेच्या वेळी भोलेनाथांना शंकरांना लाल रंगाचे फुले अर्पण करू नये. कारण शिवशंकर यांनी केतकीच्या फुलाला शाप दिला होता. कधीही भगवान शंकराला पूजेमध्ये लाल फुले अर्पण करू नये. नारळ ही माता लक्ष्मीचे स्वरूप म्हटले गेलेले आहे. त्यामुळे अभिषेक करत असताना शिवाला नारळ पाणी अर्पण करू नये. यासोबतच शिवलिंगावर अर्पण केलेल्या वस्तू देखील आपण घरात स्वतः पूजेसाठी. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.